नमस्कार सर्वांना. तर आज मी अनुराधा नेरुरकर यांची ती आणि ती ही कविता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. धावत मस्टर गाठून तिने खुर्चीवर बसकट बांधली. पहाटे उठल्यापासून आत्ताच होती ती विसावली. खिडकीतून ती दिसली तिला समोरच्या कोपऱ्यावर. तांनी तिचे पदराखाली जडवलेली तृप्त नजर. आठवले तिला तिच्या बाळाची सगळी तयारी. कपडे, खाणं, दूध घेऊन गाठलेली क्रेशची पायरी. प्यायला असेल ना तो दूध? खाईल ना थोडी खाईल ना थोडी बिस्किटं? मऊ खिमट मऊ कालवून भरवला असेल ना नीट? भरल्या डोळ्याने फायली सारत उलटली दुपार कळलंच नाही. कोपऱ्यावरच्या भिकारणीकडे पाहणं मात्र चुकलं नाही. फेकलेलं शिळं खाणं पोराला ती भरवीत होती. पदरानं तोंड पुसत मायेनं ती हसत होती. काळजातली कळ दाबून तिनंही जेवण उरकलं. झोपला असेल ना तो नीट? झोपला असेल ना तो नीट म्हणत लेजर पुढे ओढलं. संध्याकाळी घरच्या उडीने टेबल आवरला भराभर. पाहिलं पोर कवीत घेऊन अशीच ती वळणावर. पाहिलं पोर कवीत घेऊन उभीच ती वळणावर. जाता जाता एक नाणं तिनं तिच्या हातात ठेवलं आणि तिच्या नजरेमधनं थोडं हसू आपल्या मनात टिपून घेतलं. आता हे रोजचंच होतं. आता हे रोजचंच होतं. तिला कोडं सुटत नव्हतं. मूल जवळ घेऊन पोटासाठी भीक मागणारी ती. मूल जवळ घेऊन पोटासाठी भीक मागणारी ती आणि मूल लांब ठेवून गरजेसाठी नोकरी करणारी ती. आणि मूल लांब ठेवून गरजेसाठी नोकरी करणारी ती. ह्यात खरं सुखी कोण होतं?